$4 लाख म्हणजे भारतीय चलनात जवळपास 3.5 कोटी रुपये. बापरे. हो ना. आणि हा आकडा काही 2026 किंवा 2030 मधला भविष्यातील पगार नाहीये. आज घडीला काही विशिष्ट AI भूमिकांसाठी दिला जाणारा हा वार्षिक पगार आहे. हे खरंच थक्क करणार आहे. आणि यातली सर्वात वेळ लावणारी गोष्ट कोणती माहितीये? ज्या कंपन्या असे घसघशीत पगार देत आहेत, त्या हा खर्च भरून काढण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढत नाहीयेत. उलटपक्षी अशा कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत चक्क 44% वाढ झालीये. हेच ते सर्वात मोठं आश्चर्य आहे. म्हणजे जेव्हा आपण बाजारात बघतो, तेव्हा एकच चर्चा असते की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI माणसांच्या नोकऱ्या खाऊन टाकेल. बरोबर. पण प्रत्यक्षात आकडेवारी आणि बाजारातील कल पूर्णपणे वेगळीच कथा सांगत आहेत. तिथे नोकर कपात न होता एक नवीन प्रकारची वाढ दिसून येत आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विरोधाभासाच्या मुळाशी जाणार आहोत. AI मुळे नोकऱ्या खरोखरच संपत आहेत की त्यांचं स्वरूप मुळापासून बदलत आहे? अगदी. आणि या नवीन युगात कोणती कौशल्य सर्वाधिक महत्त्वाची ठरत आहेत, या विश्लेषणासाठी आपण आज 3 अत्यंत महत्त्वाचे अहवाल वापरणार. मित्रांनो, अशा प्रकारचा पॉडकास्ट व्हिडिओ आपल्याला जर तयार करायचा असेल तर तो आपण एआयच्या मदतीने अगदी सहज तयार करू शकतो. आता इथे जे कपल आपल्याला दिसतंय, त्या कपलच्या जागेवर तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो टाकून तुमचा स्वतःचा व्हिडिओ तयार करू शकतात. म्हणजे आपल्याला आता एआयच्या मदतीने असे पॉडकास्ट सहज बनवता येत आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 वेगवेगळे टूल्स यूज करणार आहोत. एक नोटबुक LM नावाचं टूल आहे आणि दुसरं जे टूल आहे त्याचं नाव आहे जॉग AI. तर आता ह्या 2 टूल्सच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारचा व्हिडिओ पॉडकास्ट कसा तयार करायचा हे आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा. अगदी सहज आपण हे पॉडकास्ट तयार करू शकतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. चला बघूयात आपण की अशा पद्धतीने व्हिडिओ पॉडकास्ट कशा पद्धतीने तयार करायचा. बघा, आता आपल्याला पॉडकास्ट जनरेट करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक ऑडिओ कन्व्हर्सेशन आपल्याला क्रिएट करावं लागेल. आणि हे क्रिएट करण्यासाठी आपण नोटबुक LM चा उपयोग करतो आहोत. आता इथे तुम्ही नोटबुक LM सुरू केल्यानंतर क्रिएट न्यू ला क्लिक करा. आणि मग या ठिकाणी तुम्हाला एक टॉपिक द्यायचा आहे की ज्या टॉपिकवर तुमचं पॉडकास्ट तुम्ही तयार करताय. ठीक आहे. आता माझा विषय असा आहे की एआयचा उपयोग हा येणाऱ्या काळामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज घेऊन येणार आहे का? म्हणजे आपण असं म्हणू की जॉब अपॉर्च्युनिटीज युजिंग AI. ठीक आहे. या टॉपिकवर आपण पॉडकास्ट तयार करतो आहोत. मग मी इथे टाईप करतो जॉब अपॉर्च्युनिटीज विथ AI इन 2026. ठीक आहे. 2026 मध्ये AI मुळे कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत किंवा हे आपण सर्च करू. आता हा टॉपिक मी सर्च करतो. आता तो याला रिलेटेड जे काही त्याला लिंक सापडतील किंवा जे काही कंटेंट त्याला नेटवर सापडेल इंटरनेटवर, ते सगळं तो शोधून आणेल. आणि मग त्याला आपण ऑडिओ मध्ये कन्वर्ट करूयात. म्हणजे त्याचा ऑडिओ पॉडकास्ट तयार करू. त्याला हे काही विषय या ठिकाणी मिळाले बघा. इथे मी याला इम्पोर्ट करतो. आणि इम्पोर्ट केल्यानंतर आता ह्या सगळ्या सब्जेक्ट्सवर रिलेटेड तो एक्स्ट्रॅक्ट करेल डेटा. आणि या ठिकाणी आपल्याला काही इन्फॉर्मेशन मराठीमध्ये मिळेल. आता हे मराठीमध्ये का मिळणार आहे बघा, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. इथे मी सेटिंगमध्ये या ठिकाणी एक आउटपुट लँग्वेज असते, इथे मी मराठी सेट केली बघा. त्यामुळे आता तो जो काही सारांश त्याचा मिळेल तो संपूर्ण या सगळ्या वेबसाईटवरून जी काही माहिती त्याला मिळेल ती संपूर्ण तो मराठीमध्ये ट्रान्सलेट करेल. आणि मग मराठीमध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर आपण त्याचा एक ऑडिओ पॉडकास्ट पहिले तयार करतो. बघा, आता त्याने इथे सुंदर माहिती काढली बघा. 2026 मधील AI रोजगार बाजार आणि भविष्यातील संधी. ठीक आहे. आता हा विषय त्याने घेतला. इथे मी त्याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू पहिल्यांदा क्रिएट करतो. आता हा ऑडिओ ओव्हरव्ह्यू जो क्रिएट होईल तो एक सिंपल ऑडिओ मध्ये पॉडकास्ट तयार होईल. आणि मग त्याला नंतर व्हिडिओमध्ये आपल्याला कन्वर्ट करावा लागेल. आता हा जो ऑडिओ जनरेशन या ठिकाणी होतोय याला थोडा वेळ लागणार आहे, कारण तो संपूर्ण माहिती जी आहे ती अंडरस्टँड करेल. आणि मग त्याच्या बेसिसवर तो एक पॉडकास्ट क्रिएट करेल. हा जो पॉडकास्ट असणार आहे त्याच्यामध्ये 2 पर्सन्स असतील, एक मेल आणि एक फिमेल. आणि त्यांच्यामध्ये या टॉपिकवर डिस्कशन होईल. अतिशय सुंदर असं डिस्कशन करून एक ऑडिओ पॉडकास्ट त्याचा पहिले क्रिएट होईल. तो तयार झाला की मग आपण पुढे जाऊया. बघा, आता आपला ऑडिओ पॉडकास्ट तयार झालाय. आपण याला प्ले करून बघूया. $4 लाख म्हणजे भारतीय चलनात जवळपास 3.5 कोटी रुपये.
बापरे. हो ना. आणि हा आकडा काही 2026 किंवा 2030 मधला भविष्यातील पगार नाहीये. आज घडीला काही विशिष्ट AI भूमिकांसाठी दिला जाणारा हा वार्षिक पगार आहे. आता हा ऑडिओ जो आहे याला आपण इथून काय करायचं, डाउनलोड करून घ्यायचं या ठिकाणी. हा ऑडिओ मी डाउनलोड केला. ठीक आहे. आता हा ऑडिओ जो डाउनलोड होईल तो MP3 फॉर्मॅट मध्ये आपल्याला हवा आहे. आता याचा फॉर्मॅट जो आहे तो MP3 आपल्याला नसेल तर मग तो कन्वर्ट करून घ्यावा लागतो. आता हा ऑडिओ पूर्ण डाउनलोड झाल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा चेक करून बघणार की तो कशा पद्धतीने क्रिएट झालाय. बघा आता हा ऑडिओ जो इथे दिसतोय आपल्याला, या ऑडिओची फाईल बघा तुम्ही, ती M4A या फॉर्मॅट मध्ये आहे. आता आपल्याला याला पहिले प्ले करून बघायचं आहे. नाही होणार. आता तो M4A फॉर्मॅट जो आहे त्याला MP3 फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं बघा, तुम्ही इथे सर्च करा. इथे सर्च करायचंय कन्वर्ट M4A टू MP3. M4A टू MP3 कन्वर्ट ऑनलाईन फ्री टूल्स असतात. याच्यात तुम्ही बघा, हा पहिला टूल आहे बघा, याला क्लिक करा आणि ती जी फाईल आहे आता ती चूज करा. आपल्या डिव्हाइस मध्ये ती फाईल आहे आणि आपण ती इथे डाउनलोड्स फोल्डर मध्ये आहे बघा. ही पहिलीच फाईल आहे, ती सिलेक्ट करायची आणि याला जस्ट कन्वर्ट करायचं MP3 फॉर्मॅट मध्ये. हा M4A फॉर्मॅट जो आहे तो MP3 मध्ये कन्वर्ट होईल आणि मग कन्वर्ट झालेली जी काही ऑडिओ असेल, ऑडिओ क्लिप, ती आपण मग नंतर यूज करायची. बघा इथे MP3 ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि याला मी कन्वर्ट करतो. अगदी काही मिनिटात आपली ऑडिओ कन्वर्ट होऊन जाते आणि कन्वर्ट झालेली जी MP3 ऑडिओ असेल ती आपल्याला पॉडकास्ट बनवण्यासाठी वापरता येते. मग इथून फ्री मध्ये आपण हे या ठिकाणी कन्वर्ट करतोय. बघा हे कन्वर्जन खूप इम्पॉर्टंट आहे आणि कन्वर्ट पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला इथून त्याला, इथे ऑप्शन आहे बघा डाउनलोड ऑप्शन, जस्ट डाउनलोड बटनला क्लिक करायचं आहे आणि याला डाउनलोड करून घ्यायचं. इथे आपण सेव्ह टू डिव्हाइसला क्लिक करू म्हणजे ते आपल्या लोकल मशीन मध्ये डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे. आता माझ्याकडे MP3 फाईल आहे. आता आपल्याला जायचं आहे जोक AI नावाच्या टूलमध्ये. बघा इथे तुम्ही joke.ai नावाचं टूल आहे, इथे या. इथे फ्री मध्ये तुम्हाला पॉडकास्ट क्रिएट करता येतो. इथे क्रिएट फॉर फ्री वर क्लिक करा आणि तुमच्या अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्ही या पेजवर येतात. इथे बघा तुम्हाला आता व्हिडिओ पॉडकास्ट बनवण्यासाठी हा एक ऑप्शन दिलाय बघा या ठिकाणी, व्हिडिओ पॉडकास्ट. या ऑप्शनवर क्लिक करायचं आपल्याला. हा लेटेस्ट फीचर त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. इथे तुम्हाला किती मिनिटाचा पॉडकास्ट बनवायचा आहे तुम्ही मिनिटं सिलेक्ट करा. त्यामध्ये 5 मिनिटांपर्यंतचा तुमचा पॉडकास्ट फ्रीमध्ये बनवू शकतो. 5 पेक्षा जास्त मिनिट हवे असतील तर मग पेड घ्यावा लागेल. इथे लँग्वेज ऑप्शन आहे. इथे मी मराठी ऑप्शन घेतलेला आहे बघा, कारण आपण मराठीमध्ये पॉडकास्ट बनवतोय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो ऑडिओ फाईल आहे तो अपलोड करायचा आहे. अपलोड ऑडिओ फाईल, ती जी MP3 फाईल आता डाउनलोड केली आपण, ती त्याला अपलोड करून द्यायची आपल्याला. इथे इथे ती डॉक्युमेंट्स मध्ये मी ठेवलेली आहे ही फाईल आहे. ही तुम्ही त्याला अपलोड करून द्या आणि ऑडिओ फाईल अपलोड केल्यानंतर मग तुम्हाला जे काही कॅरेक्टर्स हवेत, ज्यांना आपण अवतार म्हणतो, ते तुम्हाला या लिस्ट मधून सिलेक्ट करायचे की कुठले अवतार तुमच्या त्या व्हिडिओसाठी तुम्हाला हवेत ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि मग ते जे अवतार असतील ते रिअलिस्टिक असतील, म्हणजे रिअल ह्युमन सारखे. त्याच्यात कुठे तुम्हाला रोबोटिक्स फिलिंग दिसणार नाही आणि ते अवतार जे आहेत त्यांच्यामध्ये प्रॉपर लिपसिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी क्रिएट होऊन मग तुमचा फायनल जो ऑडिओ आहे, पॉडकास्ट जो आहे तो तयार होतो. आता मी इथे नेक्स्ट बटनला क्लिक करतो बघा. ऑडिओ फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करा आणि मग इथे तुम्हाला आता सिलेक्ट करायचा आहे रेशो. इथे रेशो ऑप्शन आहे बघा. आता मी 16:9 रेशो घेतोय आणि आपल्याला एक मेल आणि एक फिमेल असे 2 कॅरेक्टर्स हवेत. मग या ठिकाणी बघा इथे तुम्हाला 2 वेगवेगळे हे दिसत आहे बघा ऑप्शन्स. याच्यातला तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही यूज करू शकता. आता मला हा जो आहे हा या ठिकाणी चालेल. मी याला सिलेक्ट करतो आणि जस्ट या ठिकाणी तुम्हाला फक्त रेंडर बटनवर क्लिक करायचं आहे. पण या ठिकाणी बघा आता अवतार ए आणि अवतार बी, म्हणजे आवाज तुम्हाला सगळ्यात आधी आवाज कोणाचा आहे, मेलचा आहे, बरोबर आहे. मग त्या सिक्वेन्स प्रमाणे यांना तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मग इथे तुम्हाला पहिला जो अवतार असेल, अवतार ए आणि अवतार बी, याच्यापैकी अवतार ए जो आहे तो हा पहिला आहे आणि अवतार 2 जो आहे तो फिमेल आहे. याच्यापैकी पहिला कोण बोलेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे आधी अवतार ए मेल आहे बघा आणि आता इथे जर तुम्ही स्विच केलं
तर मग आधी अवतार 2 बोलेल, मग अवतार 1 बोलेल. पण आपल्याला अवतार ए आधी बोलणार आहे. म्हणजे आधी माणसाचा आवाज आहे आणि नंतर मग हा अवतार ए आहे आणि नंतर जो फिमेलचा आवाज आहे तो आपल्याला पाहिजे. मग आता तुम्ही रेंडर बटनवर क्लिक करा. बघा आता आपला व्हिडिओ जो तयार झालेला आहे, व्हिडिओ पॉडकास्ट, याला आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. या 3 डॉट्सवर क्लिक करा. इथे तुम्हाला एक डाउनलोड ऑप्शन दिलेला आहे. डाउनलोड ॲज अ व्हिडिओ आपण याला डाउनलोड करू आणि मग हा डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला तो प्ले करता येईल. पूर्ण डाउनलोड झाला की मग आपल्याला तो या ठिकाणी बघता येईल. हे बघा. जवळपास 3.5 कोटी रुपये. बापरे. हो ना. आणि हा आकडा काही 2026 किंवा 2030 मधला भविष्यातील पगार नाहीये. आज घडीला काही विशिष्ट AI भूमिकांसाठी दिला जाणारा हा वार्षिक पगार आहे. हे खरंच थक्क करणार आहे. आणि यातली सर्वात वेळ लावणारी गोष्ट कोणती माहितीये? ज्या कंपन्या असे घसघशीत पगार देत आहेत त्या हा खर्च भरून काढण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढत नाहीयेत. उलट पक्षी अशा कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत चक्क 44% वाढ झालीये. हेच ते सर्वात मोठं आश्चर्य आहे. म्हणजे जेव्हा आपण बाजारात बघतो तेव्हा एकच चर्चा असते की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI माणसांच्या नोकऱ्या खाऊन टाकेल. बरोबर. पण प्रत्यक्षात आकडेवारी आणि बाजारातील कल पूर्णपणे वेगळीच कथा सांगत आहेत. तिथे नोकर कपात न तर अशा पद्धतीने हा आपला पूर्ण व्हिडिओ पॉडकास्ट जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. AI आता सगळ्याच ठिकाणी आपल्याला वापरताना दिसतोय आणि अशा प्रकारे एक व्हिडिओ पॉडकास्ट आपण सहज तयार करू शकतो कुठल्याही भाषेमध्ये, जसं आपण इथे मराठीमध्ये तयार केला. तुम्ही स्वतः ट्राय करा. आता तुम्हाला जॉग AIवर तुम्ही लॉग इन केल्यानंतर फ्री क्रेडिट्स तुम्हाला 3 मिळतात. त्यात तुम्ही 3 व्हिडिओ अशा प्रकारच्या बनवू शकतात. आणि जर तुम्हाला आवडलं हे टूल आणि जास्त व्हिडिओज बनवायचे असतील तर मग तुम्ही त्याचा पेड प्लॅन जो आहे तो घेऊ शकता आणि अशा प्रकारच्या व्हिडिओज तुम्ही बनवतात. जेव्हा तुम्ही पेड प्लॅन घेता त्यावेळेला त्याला विदाऊट वॉटरमार्क तो आपल्याला अशा प्रकारच्या पॉडकास्ट व्हिडिओ तयार करून देतो. आता याच्यात हा जो अवतार आहे, म्हणजे हे जे कपल तुम्हाला दिसतंय याच्या जागेवर आपण आपला स्वतःचा अवतार देखील क्रिएट करू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला पेड व्हर्जन त्याचं घेऊन मग चांगल्या प्रकारचे अवतार्स त्या ठिकाणी क्रिएट करता येऊ शकतात. चला आपण आज या ठिकाणी थांबतोय आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.